निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेलो। त्या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या। आम्ही मागच्या वेळी बघितलं तर सदाभाऊंना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा 92-93 हजार मतं पडली। आज त्याच वैभवदादांना आज बऱ्याच ताकदीने बऱ्याच अदृश्य शक्तीने मदत करून सुद्धा आज 75,000 मग गाडी थांबत्या। आज अण्णासारख्या माणसांचं एवढं मोठं गुडविल असताना आटपाडी तालुक्यात आज कमीत कमी लोक तुम्ही सगळे पत्रकार मंडळी म्हणता की 50 ते 60 हजारांना मतं येतील। आज तेच अण्णा 13,000च्या आसपास आले। आज मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणुकी मतदानाच्या अगोदर की कमीत कमी तुम्हाला एक 12 ते 15 हजार मतं पडतील, तेही मतं पडली नाहीत। आणि जो मग दादा म्हणल्याप्रमाणे 70-30चा जो रेषा आहे प्रत्येक बूथवर त्यांना 700 मतं तर विरोधकांना 300 मतं। हा ट्रेंड का चालला? माझं विरोधकांना सांगणं आहे, बाबांनो तुमच्यात जर दम असेल, तुमच्यात जर खुमखुमी असेल, बॅलेट पेपरवरून निवडणुका घ्या। तुम्ही जर जिंकला 78,000 मतानं मी राजकारणात येणार नाही। प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी राजकारणात परत येणार नाही तुम्ही 78,000 मतांना निवडून आला। कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत। आज दादा वैभवदादा असतील, अण्णा असतील किंवा आम्हाला काही मानणारा गट असेल, आज ती माणसं अस्वस्थ आहेत। काय जणांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं। एवढं प्रामाणिक काम लोकांनी केलंय। त्या लोकांच्या मनात आज हजारो प्रश्न आहेत की बाबांनो आमचं मत गेलं कुठं? आज अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ एक 10,000 कर्मचारी आहेत त्यांच्याकडे। आज बँका संस्था सगळे म्हणून मग ते मतदान गेलं कुठं? त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का? असे हजारो प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत। म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत। आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवरून निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार। आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पुढची 5 वर्ष सुखात तुमची जाणार नाहीत। लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात। ह्या हायनुसार तुम्हाला 5 वर्ष काम करायला लागणार आहे, लक्षात घ्या। आता जास्तीचं बोलत नाही, आमच्या काय बोलतील।